अशोक खरात सारख्या एका सर्वसामान्य कोणतीही दैवी छटा नसलेल्या व्यक्तीने स्वतःभोवती अशी एक गूढ आणि प्रभावी प्रतिमा निर्माण केली आहे की काही महिलांना तो देवाचा अवतारच वाटू लागलाय। एका छोट्याशा गाळ्यात सुरू झालेल्या या भोंदूगिरीच्या व्यवहाराने हळूहळू श्रद्धेचं रूप घेतलंय आणि पुढे ती श्रद्धा इतकी गहिरी झालीये की त्याने दिलेल्या आज्ञा म्हणजे प्रश्न न विचारताच पाळल्या जाऊ लागल्या। या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काही महिलांनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध नव्हे तर जणू काही दैवी आदेश मानून त्याच्या समोर पूर्ण समर्पण केलंय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमध्ये उघडपणे विरोध, नकार किंवा अपराधीपणाची छटा दिसत नाहीये। उलट काहींच्या चेहऱ्यावर सहजता आणि स्वीकार जाणवत असल्याचं अनेकांचं निरीक्षण आहे। ही स्वीकृती खरोखरच स्वेच्छेची होती की ती एका काळजीपूर्वक रचलेल्या मानसिक प्रभावाची परिणती होती? दैवी शक्तीचा आभास निर्माण करून श्रद्धेला अंधश्रद्धेत रूपांतरित करत एखाद्या व्यक्तीवर इतका प्रभाव कसा निर्माण केला जाऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं शोधताना यामागे कार्यरत असलेले मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। भोंदूने सांगितलेला भूतकाळ आणि भविष्यामागे प्रत्यक्षात निरीक्षण, आधीच गोळा केलेली माहिती, संभाषणातून काढलेले सूक्ष्म अंदाज किंवा इतर स्रोतांचा वापर असतो, पण प्रभावित झालेल्या व्यक्तीला हे लक्षात येत नाही। तिच्या मनात मात्र वेगळेच विचार आकार घेऊ लागतात। ही माहिती सामान्य माणसाला माहित असू शकत नाही, म्हणजेच समोरच्या व्यक्तीत काहीतरी अलौकिक आहे। हळूहळू ही भावना विश्वासात रूपांतरित होते। त्या भोंदू व्यक्तीने सांगितलेल्या इतर गोष्टी, केलेली भविष्यवाणी किंवा उपाय यांनाही मग तितक्याच श्रद्धेने स्वीकारले जाते। प्रत्येक छोट्या योगायोगालाही चमत्काराचं रूप दिले जाते। एका टप्प्यावर ती महिला त्या व्यक्तीकडे केवळ मार्गदर्शक म्हणून नव्हे तर देवाच्या प्रतिनिधीप्रमाणे पाहू लागते। त्यातून तथाकथित गुरुवर पूर्ण अवलंबित्व निर्माण होतं। यामध्ये पुष्टीकरण पूर्वग्रह देखील महत्वाचा असतो। एखाद्या बाबाने केलेल्या अनेक भाकितांपैकी एक जरी योगायोगाने खरं ठरलं तरी लोक त्याचाच उल्लेख वारंवार करतात आणि बाकी चुकीच्या गोष्टी दुर्लक्षित करतात। त्यामुळे त्या बाबाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो। त्यांनी सांगितलेले माझ्यासोबत खरे झाले ही भावना लोकांना आणखी बांधून ठेवते। सोबतच समूह मानसशास्त्रही येथे काम करते। जेव्हा एखाद्या बाबाभोवती मोठी गर्दी असते, लोक त्याच्याच चरणी नतमस्तक होतात, त्याच्या स्तुतीचे गोडवे गात असतात, तेव्हा नवीन येणाऱ्या व्यक्तीलाही वाटतं की इतके लोक चुकीचे कसे असू शकतात। त्यामुळे तीही त्या प्रवाहात वाहत जाते। परंतु या घटनांमध्ये एका गोष्टीचा अभाव जाणवतो आणि तो म्हणजे वाचनाचा। बहुतांश सुशिक्षित महिला वर्तमानपत्र व पुस्तकांचं वाचन करत नाहीत। समाजात कोणत्या प्रकारच्या प्रवृत्ती वाढत आहेत, कोणत्या प्रकारचे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत, कोणत्या लोकांपासून सावध राहावं याची ओळख निर्माण होण्यासाठी सततची माहिती आणि विश्लेषण आवश्यक असतं। जेव्हा हे होत नाही तेव्हा व्यक्ती बाह्यतः सुशिक्षित असली तरी अंतर्गतपणे असुरक्षित राहते। हीच असुरक्षितता भोंदू प्रवृत्तीच्या लोकांसाठी सुपीक जमीन ठरते। वाचनाची सवय नसल्यामुळे विचारांची खोली निर्माण होत नाही। मग एखादा भोंदू जेव्हा गूढ, प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण भाषेत बोलतो तेव्हा त्या शब्दांमागील फोलपणा ओळखण्याची ताकद उरत नाही। खरात सारख्या भोंदूची कार्यपद्धती अत्यंत योजनाबद्ध असते। सुरुवातीला ते लोकांच्या वैयक्तिक माहितीबद्दल सूचक प्रश्न विचारतात, निरीक्षण करतात आणि त्यावरून अंदाज बांधतात। हे अंदाज ते अशा पद्धतीने मांडतात की समोरच्या व्यक्तीला वाटते की बाबांना सर्व काही आधीपासूनच ज्ञात आहे। काही वेळा ते सर्वसाधारण वाक्य वापरतात, जसे की तुमचा कोणीतरी मत्सर करतोय, तुमच्या घरात काहीतरी अडथळा आहे, जी वाक्य जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात लागू पडतात। त्यामुळे व्यक्तीला ते खरं वाटतं। त्यानंतर ते हळूहळू व्यक्तीवर मानसिक नियंत्रण मिळवू लागतात। माझ्यावर विश्वास ठेव, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, तुमच्या भल्यासाठी मी सांगतोय, अशा वाक्यांद्वारे ते व्यक्तीला वेगळं करतात। यामुळे त्या व्यक्तीचा बाहेरील जगाशी संपर्क कमी होतो आणि ती अधिकाधिक त्या बाबावर अवलंबून राहू लागते। यातूनच हळूहळू समर्पणाची भावना सुद्धा निर्माण होऊ लागते। भोंदू व्यक्ती समर्पणाला एक पवित्र आध्यात्मिक अर्थ देते। गुरुला पूर्णपणे समर्पित झाल्याशिवाय तुमचे कल्याण होणार नाही। अहंकार सोडून द्या, देवासाठी सर्व काही अर्पण करावं लागतं,
अशा वाक्यांच्या माध्यमातून समर्पणाची कल्पना तिच्या मनात रुजवली जाते। त्यानंतर हे समर्पण वैयक्तिक आणि शारीरिक पातळीवरही पोहोचतं। यात सर्वात गंभीर बाब म्हणजे या टप्प्यावर त्या महिलेला जे काही घडतंय ते चुकीचं वाटत नाही, उलट ती त्याला एक पुण्यकर्म समजू लागते। गुरुच्या आज्ञेचं पालन करणे म्हणजे धर्मपालन आणि त्याला विरोध करणे म्हणजे पाप, अशी तिची धारणा तयार केली जाते आणि त्याचाच गैरफायदा खरात सारखे भोंदू घेतात। खरातने केलेले काळे कारनामे आता एक एक करून समोर येऊ लागलेत आणि त्यातून राज्यात केवळ एकच खरात नाहीये तर असंख्य खरात दरडून बसलेले आहेत हे सुद्धा समोर येऊ लागले। त्यामुळे राज्याला काळीमा फासणाऱ्या खरात सारख्या लोकांना वेळीच जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आता राज्य सरकार आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनासमोर आहे। अशोक खरात प्रकरणी या व्हिडिओतून देण्यात आलेली माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली आहे आणि या प्रकरणी आपलं मत काय हे कमेंट करण्यास विसरू नका। सोबतच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका। त्याशिवाय राज्यातील व देशातील विविध घडामोडी व विविध माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।